नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ बनवण्याचं कारणसुद्धा तेच आहे। नेहमी दरवर्षी मी रॉयल एनफील्डच्या रायडर मी नेलं आहे, म्हणजे आटाचं मोटो वसला मी जात असतो। जे गोव्यामध्ये जो इव्हेंट असतो 3 दिवसाचा, त्या इव्हेंटला मी नेहमीच जात असतो। आधीचं रॉयल एनफील्ड रायडर मेनिया आणि आताचं मोटोवस 2024 ह्या वर्षीचं, आणि हा मोटोवस 2024 या वर्षीचा माझ्यासाठी जरा काही खास ठरला, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यामागचं त्याचं कारण। तर मोटोवस म्हणजे काय? तर मोटोवस म्हणजे मराठीमध्ये आपण बोलूया बायकर्स लोकांची जत्रा। 3 दिवसाचे तिथे एक जत्रा असते, म्हणजे भरपूर सारे इव्हेंट्स असतात तिकडे, रेसिंग्स असतात सगळ्या सेगमेंट्समधल्या, म्हणजे रॉयल एनफील्डच्या 350, 450, 500, 650 या सगळ्या सेगमेंट्समधल्या रेसिंग्स असतात। तुम्ही रेसिंग्स बघू शकता। म्युझिक इव्हेंट्स असतात, मोठमोठे सिंगर्स त्या इव्हेंट्समध्ये त्यांचे सिंगिंग करायला येतात। त्यानंतर भरपूर सारे स्टॉल्स असतात जे रायडिंग रिलेटेड तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतात। जॅकेट्स म्हणा, रायडिंग जॅकेट्स म्हणा, हेल्मेट्स म्हणा, बॅग्स म्हणा, सॅडल बॅग, स्टॉप बॉक्स, लाईट्स, सायलेन्सर, अशा प्रकारचे भरपूर स्टॉल्स असतात। खाणं पिणं असतं, रॉयल एनफील्डच्या ॲसेसरीज असतात। त्याचबरोबर यावर्षी एक वेगळा असा गोप्रोचा स्टॉल होता तिकडे, आणि त्या गोप्रोच्या स्टॉलची एक गंमत आहे, ती तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे। हे दाखवतोय मी तुम्हाला, सांगतो की ती काय गंमत होती। तर तिथे काय करायचं, त्यांच्या स्टॉलच्या जवळ जाऊन एक फोटो काढायचा होता, जो मी काढला आहे। तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलला जाऊन बघू शकता। इंस्टाग्राम हँडलचं नाव इथं मी डिस्प्ले करतो, पिस्टन ट्रॅव्हलरच आहे। तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता, गोप्रोचा एक फ्लॅग असा धरून मी उभा आहे, तो मी फोटो काढला आणि माझ्या स्टोरीला टाकला। आणि गोप्रो इंडियाला तुम्हाला फॉलो करायचं होतं, या 2 गोष्टी करायच्या होत्या आणि सोडून द्यायचं होतं। तर त्याच्यानंतर त्यांचा एका इव्हिनिंगला एक इव्हेंट होता, जिथं ते लोक बंपर प्राईजचं नाव अनाऊन्स करणार होते। तर संध्याकाळी 4:30 वाजता वगैरे ते बंपर प्राईजचं नाव अनाऊन्स करणार होते। मग त्यांच्या 4:30 वाजता त्यांच्या स्टेजपाशी आम्ही सगळे गॅदर झालो, जमलो सगळे। आणि जमल्यानंतर त्यांनी आधी सुरू केलं, प्रश्न उत्तरांचं हे सुरू केलं, सेशन सुरू केलं। त्याच्यामध्ये प्रत्येकाने हात वर करायचा, ते हात ज्याचा वर आहे त्याला बोलवणार आणि त्याला प्रश्न विचारणार गोप्रो बाबतीत। तर तिथे माझा दुसरा तिसरा नंबर लागला। त्यांनी मला गोप्रोच्या ॲप बाबतीत विचारलं की तुम्ही गोप्रो ॲप यूज करता का? तर मी ऑलरेडी गोप्रो 9 यूज करत होतो, त्यामुळे माझ्याकडे गोप्रो ॲप हा डाउनलोडेड होता आणि त्याचे फीचर्सही मला माहीत होते। त्यामुळे मी सगळे फीचर्स त्यांना सांगितले आणि त्याच्यामुळे मलाही त्यांनी कॅब तिथं गिफ्ट मिळून दिली, जी मला कॅब मिळाली। आणि मी याच्यात खूप खुश झालो, चला आपल्याला कॅब मिळाली, फ्रीमध्ये कॅब मिळाली। मी खूप खुश होतो, कारण की आजपर्यंत कधी लॉटरी लागलेली नाही, एवढी कॅब मिळाली त्याच्यातच मी खुश होतो। असे त्यांनी प्रत्येकाला प्रश्न विचारले। त्याच्यानंतर ते लोक बंपर प्राईज डिक्लेअर करणार होते। त्यांनी एक त्याच्यामध्ये त्यांचा रूल ठेवला होता की बंपर प्राईज अनाऊन्स झाल्यानंतर समजा तो माणूस तिथे अवेलेबल नसेल तर त्याचं नाव 3 वेळा कॉलआउट करण्यात येईल, आणि समजा तो त्या 3 वेळा कॉलआउट केलेल्या नावाच्या दरम्यान तिथं आला नाही तर ते नाव स्किप करून दुसरं नाव काढण्यात येईल। ह्या बंपर प्राईज करता 123 लोकांनी रजिस्टर केलेलं होतं, त्यात मी एक होतो। तर पहिले एक जण आला, त्यांनी काहीतरी 12 नंबर सांगितला। म्हणजे त्यांनी काय केलं, लॅपटॉपमध्ये त्यांच्याकडे सिरियल वाईज रजिस्टर झालेले नंबर होते। त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 ते 123 मध्ये कुठलाही नंबर सिलेक्ट करा। एक जण आला, त्यांनी 12 नंबर सिलेक्ट केला। 12 नंबर नाव काय होतं त्यांचं 3 वेळा नाव अनाऊन्स केलं। तो पर्सन त्या जागेवर अवेलेबल नव्हता, त्यामुळे ते नाव तिथून डिस्कार्ड केलं, काढून टाकण्यात आलं। त्याच्यानंतर समोर एक लहान मुलगा होता 2-3 वर्षाचा, त्याची आई त्याला घेऊन होती। त्यांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांच्याकडनं एक नंबर सांगायला सांगितला। तर लहान मुलांनी एक नंबर सांगितला 111, 111 हा नंबर लहान मुलांनी सांगितला, आणि तो 111 नंबर होता माझा, आणि मला बंपर प्राईज लागला हिरोचा नवीन 4K कॅमेरा। आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच हे होतं की हा मला तुम्हाला कॅमेरा दाखवायचा होता की 4K कॅमेरा मी जिंकलेलो आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग मला करायचं आहे।
कारण की मी घेऊन आलो आहे घरी आणि मी त्याला अजून उघडलेला नाही आहे. अजून तुम्ही बघू शकता एकदम सील पॅक आहे, अजून त्याचं सील निघालेलं नाही आहे, सील पॅक आहे. तर आपण हा जो बॉक्स आपल्याला मिळालेला आहे तर याच्यावर आपण एक छोटीशी माहिती घेऊया. हिरोचा 4K कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 4K 30 2.7 60 व्हिडिओज बनवू शकता. 2x स्लो मोशन आहे, 12 मेगापिक्सलचे फोटो येऊ शकतात. 16 मीटरपर्यंत 16 फूट 5 मीटरपर्यंत वॉटरप्रूफ आहे, लाईट वेट आहे. त्यानंतर माउंटिंग जे आहेत खाली त्याचे क्लॅम्प्स माउंट आहेत. त्यानंतर एनहान्स बॅटरी आहे आणि टचस्क्रीन आहे. असे याचे फीचर्स आहेत. आणि तुम्ही कॅमेराचा हा बॉक्स बघताय, हा जो मला मिळालेला आहे गिफ्ट म्हणून, तिकडे आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया. कारण की मी पण खूप उत्सुक आहे हा कॅमेरा बघण्याकरता. मी घरी घेऊन आलो आहे, तिकडे बघितला नाही, तुम्हालाही दाखवतो. चला त्याचं अनबॉक्सिंग करूया. हा सील आहे, हा सील आपण इथं ओपन करूया. बघा सील इथं तोडलेला आहे मी, याचं कम्प्लीट याचं अनबॉक्सिंग सील तोडलेलं आहे. हा बॉक्स इथनं ओपन झालेला आहे आणि बघताय की आता ह्याच्यामधून हा ट्रे बाहेर निघालेला आहे. गोप्रोचं पॅकिंग आहे ना अतिशय सुंदर असतं. आपण दरवेळेस बघतो हा नुसता बॉक्स आहे, आता काही नाही, बॉक्सला आपण बाजूला ठेवूया. हे सील्ड आहे, त्याच्यावरती काही नंबर्स आहेत, आपण नंतर त्याला फोटो काढून ठेवूया. बॉक्स बघा किती मस्त पॅकिंग आहे, एकदम छान पॅकिंग आहे. बॉक्स उघडूया इथून. हा बॉक्स आता उघडला आणि बघू शकताय त्याचे काही मॅन्युअल्स आहेत. वाव, गोप्रोचं स्टिकर आहेत 2, खूप छान. त्याच्यानंतर गोप्रोचं सबस्क्राईब टू गेट म्हणजे वॉरंटी कार्ड आहे. हा स्कॅन करून वगैरे मला वॉरंटी घ्यावी लागेल. आणि हे त्याचं मॅन्युअल आहे गोप्रोचं कसं वापरायचं. आणि तुम्ही बघताय बघा गोप्रो बघा किती सुंदर कॅमेरा आहे हा, है ना. त्याच्यामध्ये त्यांनी चार्जिंगची वायर दिलेली आहे, काही आपल्याला ॲसेसरीजमध्ये हे दिलेलं आहे होल्ड करण्याकरता, हे दिलेले आहेत. त्याचा स्क्रू दिलेला आहे एक. ह्या 4 ॲसेसरीज. आणि हा फायनली हा एक खूप छान गोप्रो आपल्याला मिळालेला आहे. आपण याला बाजूला ठेवूया. खूप छान गोप्रो कॅमेरा. याला 4ही साईडने बघा पूर्ण कवर आहे. तर त्याचं पण अनबॉक्सिंग आपण करूया. त्याला मी ओपन करतो. फाडल्याशिवाय मजा येत नाही, फाडूया जरा आपण त्याला. त्यानंतर स्क्रीनवरचं स्टिकर आहे हे ओपन करूया. सुंदर कॅमेरा. टचस्क्रीन करता आपण मागे त्यांनी स्टिकर दिलेलं आहे बघा इकडे, है ना. टचस्क्रीन पण आपण ओपन करूया. वाह क्या बात आहे, अतिशय सुंदर कॅमेरा आहे बघा, किवडूस आहे. आता हा कॅमेरा आणि हा कॅमेरा दोघांमधला फरक बघा. हा किती मोठा आहे आणि हा किती छोटा आहे. म्हणजे व्लॉगिंग करता म्हणा किंवा तुम्हाला हेल्मेट सेटअप करता म्हणा, छोटा हलका लाईट वेट दोघांमधला फरक बघा किती मस्त आहे. हा GoPro 9 आहे माझ्याजवळ आणि आता हा GoPro 4K. आता ह्याच्यामध्ये हा कॅमेरा आहे, आपण बघूया याच्यामध्ये बॅटरी दिली आहे का. चार्जिंग पोर्ट इथं आहे या साईडला आणि इथे मेमरी कार्ड टाकण्याची जागा आहे. ठीक आहे. जसं GoPro 9मध्ये आपण बॅटरी रिमूव्ह करू शकतो पूर्णतः. हे बघा, हे GoPro 9ची आपण बॅटरी काढून तिला चार्ज करू शकतो असा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये. फक्त तसा ऑप्शन ह्याच्यामध्ये मला दिसत नाही आहे. बॅटरी रिमूव्ह करण्याचा कुठलाही ऑप्शन ह्याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. बाकी GoPro हिरो आता याच्या फुटेजेस आणि ह्या लवकरच मी माझ्या नेक्स्ट राईडला तुम्हाला शेअर करेल. आणि हा GoPro कॅमेरा जिंकला आहे मी तिकडे. तर थँक्स टू मोटोवर्स 2024 GoPro इंडिया, मी त्यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आणि हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भरपूर प्रेम करा. थँक्यू.